घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी पकडण्यात यश. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची माहिती. सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणी आंतरराज्य टोळी पकडण्यात एलसीबीला यश. 3 आरोपी अटकेत. शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील गेल्या 1 ते 2 महिन्यात बोराळे, नांदेरखेडा, फेस, तोरखेडा या गावांमध्ये झालेल्या घरफोडी व चोरीचे आंतरराज्य टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला तसेच विशेष पथकाला यश आले असून 17,34,000 रुपयांच्या मुद्देमालासह 4 गुन्हे उघड करून मध्य प्रदेशमधील 3 आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. सदर गुन्ह्यात 17,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोने चांदीचे दागिने, मोटारसायकल, रोख रक्कमसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाकळे, रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सुनील एल्वे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामोळे, अविनाश चव्हाण, चेतन साळवे, अभय राजपूत, पोलीस उपनिरीक्षक किरण बारहे, मनसाराम पाटील, प्रवीण लोहार, वसंत मारनार, तपास पथकाचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, इम्रान खाटीक, शिवदास पारधी, समाधान बोरसे, अनिल बडे, मधुकर वाडिले यांच्या पथकाने केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप काय म्हणाल्या ते पाहूया. 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांच्या घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331(3)(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्यांनी त्याचं नाव मिठाराम भाऊसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026 या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडनं हस्तगत केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीममधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे. त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती. 3 आरोपी या 4 घरफोडींच्या अनुषंगाने अटकेमध्ये आहेत. मे महिन्यामध्ये बरेचसे पालक मुलांना सुट्टे लागलेले असल्यामुळे गावाला जातात आणि त्या कालावधीमध्ये घरफोड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते किंवा वाढ होते असा आजपर्यंतचा ट्रेंड आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्व ठिकाणी रात्रीचं पेट्रोलिंग हे जास्ती प्रभावी कसं होईल या दृष्टिकोनातून कंट्रोल रूमच्या माध्यमातून आपण ती काळजी घेत आहोत. त्याचबरोबर
ज्या गाड्या आहेत त्या गाड्या प्रभावीपणे कशा रात्रगस्त करतील, सर्व अंमलदार सतर्क कसे राहतील, त्याचबरोबर